शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर आपल्या निवासस्थानी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसलाय। एकंदरीतच विना शर्त आणि विना अट ही संपूर्ण कर्जमाफी असली पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे। नेमकं या आंदोलनामागे काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण आज जाणून घेऊयात। रवी भाऊ, रोहित पवारांनी देखील आंदोलन केलं, त्यांना सरकारने आश्वासन दिलं, हे आश्वासन तुम्हाला मान्य नाही? नाही, त्यांच्याशी काय चर्चा झाली रोहित दादांशी हे मला माहिती नाही, पण त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उठवला, त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक आहे। त्यांनाही आम्ही पाठिंबा दिला होता, कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणी रस्त्यावर येत असेल किंवा भूमिका मांडत असेल तर त्याचं स्वागत आहे। रोहित दादांनी पण 3-4 दिवस उपोषण करून सरकारचं लक्ष वेधलं, त्यामुळं तो प्रश्नही चर्चेत आला, त्या आनंदाचीच गोष्ट आहे। आता याच्या आधी आम्ही ज्यावेळी आंदोलन केली तर सरकार चर्चा करतं पण रिझल्ट देत नाही। आता आमचं म्हणणं आहे की डायरेक्ट रिझल्ट पाहिजे आम्हाला। ही कर्जमाफी सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, 7-12 कोरा 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 सरसगट कोरा करू असं आश्वासन दिलं आणि 7-12 कोरा करणार म्हणून लोकांनी मतं मारली। लोकांनी मतं मारली तर आता कर्जमुक्त केलं पाहिजे। 1.5-2 वर्ष झाले तरी द्यायला तयार नाही। आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी आंदोलन केल्यावर मग यांना जाग आली, तोपर्यंत यांना जाग आली नव्हती। आता कर्जमाफी दिली तर यामध्ये जाचक अटी घातल्या, जाचक निकष त्या ठिकाणी घातले आणि याच्यामध्ये 10 ते 15% शेतकरी बसणार नाही अशी परिस्थिती आहे। म्हणून जाचक अटी आणि निकष शिथिल करा आणि महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करा अशी आमची मागणी आहे। आणि 2024चा आणि 25चा आम्हाला हक्काचा पीक विमा अजूनपर्यंत मिळाला नाही, तो पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। याच्या आधी पण तुम्ही अनेकदा आंदोलनं केली तशा पद्धतीनं, पण फारसं काही शेतकऱ्यांच्या पदरी पडलं नव्हतं तेव्हा। वाटतं या आंदोलनातून सरकार दखल घेईल आंदोलनाची? असं म्हणणं हे चुकीचं ठरेल। जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलनाचं हत्यार उपसलंय तेव्हा तेव्हा काही ना काही पदरात पाडून घेतल्याशिवाय आम्ही थांबलो नाही। भले आम्ही 100 मागितल्या असतील तर आम्हाला 50% मागण्या यशस्वी झाल्या असतील, आम्ही 10 मागण्या केल्या असतील 5 झाल्या असतील, 5 केल्या 3 झाल्या असतील, पण काही ना काहीतरी लोकांच्या पदरात पाडून देण्यामध्ये आम्हाला यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे। त्यामुळं हे आंदोलन आर पारची लढाई असणार आहे। अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर कधीच नाही। महाराष्ट्रातला शेतकरी अस्वस्थ आहे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे, कुणी यावं टिकली मारून जावं अशी सध्याची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था आहे। म्हणून मी शेतकऱ्यांनाही सांगेन की हातावर हात धरून बसू नका, घरात बसू नका, रस्त्यावर उतरा, हीच वेळ आहे। आणि हे आंदोलन आता बिगर राजकीय आंदोलन झालं पाहिजे, संघटना पक्ष सगळं बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून हे आंदोलन आपण उभं करू। काही ना काही फायदा शेतकऱ्यांचा या आंदोलनात झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। सरसकट कर्जमाफी, आता 2019ला ज्यांचं कर्ज माफ झालं त्यांना फक्त सरकार 50,000 रुपये देणार आहे, वरचे पैसे 4-5 लाख रुपये कुठून भरायचे आम्ही? हे चुकीचंच आहे। म्हणजे इतके जाचक निकष आणि अटी याच्यामध्ये घातल्या गेलेल्या आहेत की त्यात शेतकरी बसणारच नाही त्या कर्जमाफीमध्ये अशी व्यवस्था केलेली आहे। कमीत कमी लोक हे जरी म्हणत असतील आम्ही 36,000 कोटी देऊन 56 लाख शेतकऱ्यांना देऊ, 10,000 कोटी पण रक्कम होणार नाही, म्हणजे ते पात्र जे शेतकरी बसतील त्याच्यामध्ये फसवा फसवीचा कार्यक्रम सरकार करत आहे। केंद्र सरकारनं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, तिथं काय निकष लावला होता? कोणता अट लावली होती? आंदोलन केलं होतं उद्योगपतींनी, पण ते बरोबर केलं, कारण ते फंड देतात यांना लोकसभेला विधानसभेला, आम्ही शेतकरी देऊ शकत नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खाणार धतुरा? आमच्या भरोशावर तुम्ही आहात। जोपर्यंत न्याय मिळत नाही, सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत थांबायचं नाही, हा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। काल गिरीश महाजनांनी सांगितलं की पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री या संपूर्ण मुद्द्यावर चर्चा करतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना कुठेतरी शेतकऱ्यांची न्याय भूमिका जी आहे शेतकऱ्यांसाठी घेतल्या जाईल, त्यानंतर कुठेतरी त्यांना आपलं आंदोलन मागे घेतलंय। पण दुसऱ्या बाजूला अजूनही शेतकऱ्यांना जे काही खते पाहिजेत, पेरणीचा हंगाम आहे ते मिळत नाहीये, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये वाटतंय की या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री किंवा ही जी काही चर्चा होईल त्यातून शेतकऱ्यांच्या पदरी काही पडेल? हे बघा, पावसाळी अधिवेशनात करू, हिवाळी अधिवेशनात करू, पुढच्या महिन्यात करू, या ऐकू ऐकू आमचे कान विटलेले आहेत। वेळ मारून न्यायची कशी हे या सरकारकडून शिकलं पाहिजे, लक्षात ठेवा। आमचं म्हणणं आहे आता ती भूमिका आम्ही घेणार नाही, आम्हाला रिझल्ट पाहिजे। जोपर्यंत आम्हाला रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। आमचा जीव गेला तरी बेहतर, आमचा प्राण गेला तरी बेहतर, पण आर पारची लढाई आता होणार आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती पाहिजे, विना अट विना शर्त कर्जमुक्ती पाहिजे। नक्की जोपर्यंत शेतकऱ्यांना विना अट विना शर्त कर्जमुक्ती मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही। वेळ प्रसंगी जीव गेला तरी बेहतर अशी भूमिका जी आहे ते आज रविकांत तुपकरांनी आपल्या आंदोलनाच्या सुरुवातीच्या वेळेत केली आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।